नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भात या ठिकाणी बैठक झालेली आहे. महानगरपालिकेतील आयुक्त असतील, पाणी पुरवठ्याच्या खात्याचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. सोलापूर शहराला योग्य पाणी पुरवठा आणि सुरळीत पाणी पुरवठा आणि वेळेत या ठिकाणी पाणी पुरवठा कसं करता येईल या संदर्भात या ठिकाणी बैठक झाली. प्राथमिक बैठक या ठिकाणी होती आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी थोडीशी वेळ मागितली की आम्ही निश्चित पाणी पुरवठा सुधारून दाखवू, तर आम्हाला समोर उन्हाळा असल्या कारणाने आम्हाला थोडंसं वेळ द्या. मग प्राथमिक बैठक या ठिकाणी झाली. जागेवर आम्ही काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल, आम्ही जागेवर पाहून या ठिकाणी एक लवकरात लवकर एक या ठिकाणी व्हिजिट करणार आहे जागेवर. आणि जे जुने आपले अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे जुने रिटायर झालेले जे अधिकारी आहेत, त्यांना सोबत घेऊन आणि टेक्निकल जे लोक आहेत त्यांना देखील सोबत घेऊन या ठिकाणी आपल्याला दिवस कसं कमी करता येईल सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याबाबतीत या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की स्काडा कंपनीचं निश्चित आपल्याला या ठिकाणी फायदा झालेला आहे. जे मेन लाईनचे जे वॉल आहेत या ठिकाणी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी त्या स्काडा कंपनीची मदत होते. पुरवठा करण्यास थोडंसं अडचण होत आहे, त्यामुळे ते दिवस वाढले गेलेले आहेत. पण त्यांना आता आम्ही त्यांना सांगितले की जागेवर आम्हाला जास्तीत जास्त कसं कमी दिवस करता येईल आम्हाला तुम्ही माहिती द्या म्हणून सांगितलं. विचारण्यासाठीच या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आणि या जाब विचारला देखील त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितले की 7-8 वर्षात 30,000 कनेक्शन वाढले गेले, त्यामुळं थोडंसं फरक पडत होतं. आणि जो पंपिंग कॅपॅसिटी जी आहे आपले महानगरपालिकेची जे शहराची जी पंपिंग कॅपॅसिटी आहे, पंपिंग कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केलं पाहिजे त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि ती सांगितलेली उपाययोजना जे आम्ही सांगितलं त्यांना की आम्हाला जागेवर जाऊन तुम्ही सगळं आम्हाला दाखवा. आता मीटिंगमध्ये असं ठरलं आहे की जे जुने अधिकारी आहेत, जुने अधिकारी सर्वांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि काय करायचं आहे आणि काय नाही ते सर्वांना घेऊन एकदाच टेक्निकल पाण्याचे दिवस कसं कमी करता येईल त्या ठिकाणी आम्ही बघणार आहोत. जुने अधिकारी घ्यायचं तर आम्ही जर त्यांना गरज पडली तर एकवट मानधनावर पण घ्यायचं असं आमचं ठरलं आहे. आणि आयुक्त साहेबांनी पण त्या ठिकाणी होकार दिला. किती वर्षासाठी काय पाणी पुरवठा सुधारेपर्यंत आम्ही घेणार आहे त्या ठिकाणी. जैसे ते कामकाज करत आले, काहीतरी वेगळं पाहिजे असं आम्हाला काय ह्याच्यातनं थोडंसं प्राथमिक चर्चेतनं जाणवलं नाही. आणि जे त्यांनी आतापर्यंत मागितलेले ते ह्याच्या आधी जे काय अधिकारी पदाधिकारी जे होते ते सर्वांनी त्यांना दिलेलं आहे. आणि आता जी मोठी योजना आपल्या सोलापूर शहराला आलेली 1400 कोटीची, ते परत नंतरनं हे होऊ नये, ते एकदा परफेक्ट व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही एकदाच उपाययोजना करणार आहे त्या ठिकाणी. ते पण येणार आहे चर्चेला. हां, येणार आहे. आपल्याला काय वाटलं त्या संदर्भात आपण घ्यायला पाहिजे होतं ना, जे जाणकार होते. जी बैठक झाली ती प्राथमिक बैठक झाली. जेव्हा आम्ही फायनल बैठकीला बसून निश्चित आम्ही त्यांना या ठिकाणी आता आम्ही काय केलं की 3 वर्ष प्रशासनाचा जे कारभार होता त्यात तुम्ही सुधारणा काय केली पहिला आम्ही आढावा घेतला आणि त्यांनी जे काय माहिती आम्हाला दिली, जागेवर पण जाऊन आम्हाला माहिती देतो म्हणले, त्या टायमा आम्हाला सगळ्यांना घेऊन जाऊ, काय अडचण नाही. हां, आज सोलापूर महानगरपालिकेची एक पाणी पुरवठ्याच्या संदर्भात बैठक झाल्याचं इथं आल्यानंतर कळालं. वास्तविक महापौरांनी या बैठकीचं आमंत्रण ज्या पद्धतीनं महापालिकेत असलेले सर्व पक्षाचे जे गटनेते आहेत त्यांनाही देण्याचं कर्तव्य होतं, पण त्यांनी तसं न करता फक्त भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन ती बैठक केली. पाणी पुरवठा उन्हाळ्याचे दिवस आहेत, अत्यंत लोकांमध्ये तीव्र भावना असताना कशा पद्धतीचं येणाऱ्या काळात नियोजन असणार आहे, संबंधित अधिकारी असतील, आयुक्त असतील, या संदर्भांनी ह्या लोकांनी काय नियोजन केलं आहे हे सोलापूरकरांना कळलं पाहिजे होतं. आजसुद्धा बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की पाणी पुरवठ्याचे दिवस कुठेही बदलताना दिसत नाहीत. याआधी दुहेरी पाईपलाईन असताना सोलापूरचा पाणी पुरवठा जरा बरा होता अशी म्हणायची वेळ आली. आज पाणी पुरवठ्यामध्ये दुहेरी लाईनची भर झालेली आहे, पाण्याची हे सुद्धा वाढलेली आहे. असं असतानासुद्धा शहराचा पाणी पुरवठा कुठेही सुधारलेला नाही आहे. मला अपेक्षा आहे की महापौरांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांना एकत्रित घेतलं पाहिजे. काही अनुभवी अधिकारी आहेत
त्यांचीसुद्धा बैठक घेतली पाहिजे. जे बाहेर आज रिटायर होऊन जरी गेले असतील तर त्यांना मानधनावर आत घेतलं पाहिजे. त्यांचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्या नगरसेवकांनी यामध्ये पाणीपुरवठ्या प्रश्नावर बोललेले आहेत अशाही लोकांचा अनुभवाचा आपण फायदा घेतला पाहिजे. सोलापूरकर महापौरांकडनं खूप आशा ठेवून आहेत. मागची 5 वर्षामध्ये पाणीपुरवठा असाच झाला आणि आताही अशाच पद्धतीचा जर कारभार होत असेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये भयावह अशा परिस्थितीला आपल्याला जावं लागेल. कारण एकीकडे IT पार्क होतं आहे सोलापुरामध्ये आणि सोलापूर एका चांगल्या दिशेला जातं असं म्हणतोय, पण सोलापूर शहरात जर रोज पाणीपुरवठा होणार नसेल तर आपल्या शहराची काय परिस्थिती राहील. त्यामुळं मी एवढंच सांगतो की सर्व अधिकाऱ्यांबरोबर सर्व गटनेत्यांनासुद्धा मिटिंगला बोलवलं पाहिजे. अन्यथा मग आम्हाला स्वतंत्र बैठकासाठी आयुक्तांकडे किंवा अधिकाऱ्यांकडे जाऊन बसावं लागेल. बघा, महापौरांनी त्यांना अधिकार आहे, ते महापौर आहेत, रोज बैठका घेऊ शकतात. पण जर त्याच्यामध्ये कोणत्याही पाणीपुरवठ्याच्या बाबतीत चेंजेस करणार असतील, काही सुधार करायचा असेल तर मी काय त्यांची अडचण म्हणून सांगत नाही आहे, त्यांची मदतच होईल. काही गोष्टी अशा असतात की काही अनुभवी माणसाच्या माध्यमातून लक्षात आल्यानंतर आपल्याला शहराचा पाणीपुरवठा एकत्रित कसा सुधारता येईल याच्यावर ही बैठक आहे. ह्याच्यात श्रेयवादपेक्षा आपल्याला शहरवासियांना पाणी कसं रोज मिळेल याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. हे आता पदाधिकारी तेच आहेत, त्यांचीच जबाबदारी आहे. पाणीपुरवठा सुधारला, विरोधी पक्षाला जरी बोलवलं तरी त्याचं काय क्रेडिट काय विरोधी पक्षाला जाणार नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीची इथं सत्ता असेल, महापौर जर त्यांनी आहे तर श्रेयसुद्धा त्यांनाच मिळणार आहे आणि अपयश असेल हे सुद्धा त्यांनाच स्वीकारावं लागणार आहे. अपयश आलं तर दुसऱ्यांनी केलं आणि श्रेय झालं तर आम्ही कधीही म्हणणार नाही. आम्ही असं म्हणतो की आम्ही पण लोकांतून निवडून आलेलो आहेत. आम्ही लोकांना निवडून आलेल्या लोकांना सुद्धा तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.